हाय गाईज, हॅलो. तर तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आहे शिवरात्री आणि आज आम्ही शिवरात्रीचं कसं सेलिब्रेशन केलं हे तुम्हा सर्वांना दाखवणार आहे. वाव, बघा या पंक्तीमध्ये किती छान बिल्वपत्र आहे. आणि आज मी पार्थिव शिवलिंग बनवून शिवजींचं पूजन करणार आहे. तर अशा प्रकारे माझी शिवलिंग बनलेली आहे. एवढी काही छान नाही, पण मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न केला. हो, नेक्स्ट टाईम याच्यापेक्षा सुंदर बनवू शकेल. तर अशा प्रकारे माझी शिवलिंग बनवण्यात आलेली आहे. आणि मी नंदी महाराजही बनवण्याचा ट्राय केला आहे, तुम्ही बघू शकता. तेही अतिशय छोटेसे आणि क्यूट असे छान बनवण्यात आलेत. म्हणजे छान बनलेत. फर्स्ट टाईम मी ट्राय केलं त्याच्यानुसार तर छान आहेत. हो, देवाला आवडलं असेल ते. आणि हे आहेत आमचे रोजचे पूजनीय शिवलिंग. यांचे आम्ही रोज पूजन करतो. आणि आमचे नंदी महाराज आणि आमचे इथचे रुद्राक्ष यांचे मी पंचामृताने स्नान करून घेत आहे, अभिषेक करून घेत आहे. तर अशा प्रकारे यांचं पंचामृताने स्नान चालू आहे. हे आहेत फूल जे पूजेसाठी मला लागणार आहेत. परत मी पूजेसाठी लागणारे सर्व सामान आधीच साईडला काढून ठेवलं. हे आहे अभिषेकाचे. मी छान पंचामृत छोट्या छोट्या त्या मडक्यांमध्ये भरून ठेवलं आहे. खूप छान वाटतं आहे. आणि हे आहे शिवलिंगाचं पाट. तर हिच्यावरती मी ओम काढून घेते आहे आणि हिच्यावरती शिवलिंग आणि नंदी महाराजांना प्रस्थापित करणार आहे. तर हो, तर अशा प्रकारे मी ओम काढायचं ट्राय केलं आहे. बाहेर पण दिवावात करून घेतली आहे. हे अशा प्रकारे माझं शिवलिंग टर्नआउट झालं आहे. खूप छान. मला बिलीव्ह नाही होतं एवढं छान बनवू शकले मी म्हणून. तर सर्व शिवजींचाच कृपा, त्यांचाच आशीर्वाद आहे. तर मी एका डिशमध्ये फुलं, बेलपत्र आणि काही त्यांना वाहण्यात येणारे धान्य, परत जे काही पंचामृत वगैरे आहेत, परत चंदन, जसं की पांढरं चंदन, लाल चंदन, पिवळं चंदन, हे सर्व बाजूला काढलं आहे. तर हो, आता इथे माझी आई बनवती आहे उपवासाचे थालीपीठ. हो हो, बरोबर ऐकताय तुम्ही, उपवासाचे थालीपीठ. जसं की दरवेळेसच उपवासामध्ये काय बनवायचं हे टेन्शन असतं. उपवासाची खिचडीच असते आणि भगर असते. परत उपवासाचे असतात वडे. तर वडे हे जरा हेल्थच्या दृष्टीने बघितलं तर, तुम्ही जर डायटिंग वगैरे करत असाल तर वडे आपण स्किप करतो. तर अगदी सोप्या आणि चवदार झटपटीत बनणारी थालीपीठ याची आज आम्ही रेसिपी बनवत आहोत. तर तुम्ही बघू शकता हिच्यामध्ये अतिशय उपवासाला चालणारे सर्व पदार्थ आहेत. जसं की शेंगदाणे, त्यांना छान भाजून घेतलं आहे. परत तिच्यामध्ये मिरच्या, तिच्यामध्ये थोडंसं आलं, परत उकडून घेतलेला बटाटा, बारीक आणि जाड असा साबुदाणा, त्यांना सर्वांना मिक्स करून घेतलं आहे. जे बॉईल केलेला बटाटा होता त्यालाही ग्रेट करून त्याचं छान मिक्सचर बनवण्यात आलं आहे. परत मग अशा प्रकारे ते थालीपीठ बनवण्यात आलं आहे आणि तव्यावर टाकून त्याला भाजून घेत आहेत. आणि अतिशय कमी तेलात बनणारा हा पदार्थ, चवीलाही खूप छान. आणि जे लोक हेल्थ कॉन्शियस आहेत तेही याला अगदी विदाऊट गिल्ट खाऊ शकतात. कारण की जर आपण साबुदाण्याचे वडे बघितले तर ते खूपच ऑइली होऊन जातं आणि खिचडी खाऊन कंटाळा येतो. तर तुम्ही या डिशला नक्कीच ट्राय करून बघा. होप तुम्हा सर्वांना आवडेल. आणि खूप चवदार, चवी आणि रुचकर असा हा पदार्थ आहे. होप तुम्हाला आवडेलच. तुम्ही ट्राय करून नक्की बघा. तर तुम्ही बघू शकता, हे फ्लिप करायला पण खूप इझी आहे. तर अशा प्रकारे हे साबुदाण्याचं थालीपीठ बनतात. सो बघा, होप तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि मम्मीला म्हटलं की आज आता आम्ही उपवासाची थालीच बनवतो आहे, मग नुसतं थालीपीठ बनवून नाही चालणार. तर मी म्हटलं स्वीटमध्ये काय आहे. तर आई बोलली तू बघ मी काय बनवते झटपट. आणि खरंच मी फर्स्ट टाईमच हा पदार्थ ट्राय केला आहे गाईज. तर सर्वप्रथम तिने टाकलं कढईमध्ये तूप. आणि हे जे व्हाईट आहे हा बटाटा आहे बॉईल केलेला. आणि तिच्यामध्ये तिने टाकली आहे साखर आणि दूध. आणि मी पहिले विचार करत होती हे कसं लागेल.
तर नंतर जेव्हा ही डिश बनून झाली, टर्न आउट एवढी छान आणि टेस्टी झाली ना, आय कांट बिलीव्ह दॅट गाईज. अतिशय आपण जो मावा केक किंवा पेढा वगैरे खातो ना, त्या टाईपमध्ये हा उपवासाचा बटाट्याचा शिरा झाला. खूप टेस्टी होता. आणि अशा प्रकारे आमची उपवासाची थाली रेडी झाली आहे. हिच्यामध्ये आहे उपवासाचा शिरा, वेफर जसं की केळीचे, बटाट्याचे, उपवासाचे थालीपीठ, राजगिऱ्याचा लाडू, परत ती रेडवाली खजूरची चटणी आणि दही. आणि अशा प्रकारे आम्ही देवाला नैवेद्य दाखवला आहे. आणि ही माझी पूजा, आमचं देवघर वगैरे. होप तुम्हाला आवडलं असेल. आणि आम्ही आरती वगैरेही करून घेतली. आणि अशा प्रकारे आम्ही आज शिवरात्री साजरी केली. सो होप तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल. तर हा आमचा यूट्यूबवरचा फर्स्ट लाँग व्लॉग आहे. आणि होप तुम्हा सर्वांना आमचा व्लॉग आवडला असेल. आणि आय प्रॉमिस यू की याच्यापेक्षा छान छान कंटेंट मी अपलोड करेल. होप तुम्हा सर्वांना आवडला असेल. तर तुमच्यासाठी सरप्राईज आहे. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. तर घेऊन घ्या दर्शन लवकर. अतिशय प्रसन्न आणि खूप छान वाटतं आहे. आणि हो, तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. धन्यवाद. बाय.